या बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना तंबी दिली। पक्षातील आमदार शिवसेना मंत्र्यांकडे काम घेऊन आल्यानंतर कामं होत नसल्याची आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आली होती। आमदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी बोलून दाखवली होती आणि आमदारांच्या या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तंबी देण्यात आली। ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी नवाब मलिक यांच्यावरील आरोपांवरून त्यांचं नाव न घेता सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रश्नांवरती देवेंद्र फडणवीसांनी प्रतिप्रश्न उपस्थित केले आणि देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या, असा पलटवार फडणवीसांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली आणि सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावरती सर्वात शेवटी बसले। त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालंय। आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत गेल्यामुळे सत्ताधारी गटात जाऊन बसलेत, मात्र मलिक यांना सोबत घेण्यास विरोध असल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलं। त्यामुळे मलिकांच्या मुद्द्यावरती महायुतीत नवीन वाद पेटण्याची चिन्ह आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी जोरदार आंदोलन केलं। अवकाळीनं झालेल्या नुकसानीची भरपाई कधी देणार असा सवाल करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी झाली। नागपूर विधान भवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयातील जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार असल्याचं समजलं होतं, मात्र बुधवारी कार्यालयावरती अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची नेमप्लेट लागल्यानं शरद पवार गटानं नाराजी व्यक्त केली। आता जितेंद्र आव्हाडांच्या नावाची लागलेली पाटी काढून टाकल्यामुळे राष्ट्रवादीचं कार्यालय नक्की कुणाचं असं संभ्रम निर्माण झालाय। महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय। या अधिवेशनात फक्त 10 दिवसच कामकाज होणार असून हे नागपूर कराराचं सरकार उल्लंघन असल्याचा आरोप होतोय आणि या अधिवेशनात विदर्भातील जनतेचे प्रश्न सुटताना दिसत नाहीत, म्हणून जय विदर्भ पार्टीतर्फे विदर्भ चंडिका मंदिर येथे महाआरती करून निषेध आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या निर्णयाचं पुनर्विलोकन व्हावं अशी मागणी करणाऱ्या राज्य सरकार आणि इतरांच्या क्युरेटिव्ह याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे बुधवारी सुनावणी झाली आणि सरकारनं फेरविचार याचिकेमध्ये मांडलेले मुद्दे क्युरेटिव्ह याचिकेत मांडलेले असून न्यायालय त्यावरती काय निर्णय देतं याची आता प्रतीक्षा आहे। दिशा सलियान प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिली। हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावरती डिग्रस कराळे फाटा परिसरात आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होती। या सभेसाठी तब्बल 110 एकर जमिनीवरती मैदान तयार करण्यात आलंय। 150 एकर परिसरावरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखेच्या वतीनं अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झालाय। चंद्रपुरातील चिमूर शहरात तर आजपासून हे आंदोलन सुरू होत आहे आणि ओबीसींच्या मागण्यांमध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, तसंच बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील जातनिहाय सर्व्हे करण्यात यावा अशा प्रमुख मागण्या आंदोलकांकडून केल्या जात आहेत। मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी नोंदी बीड जिल्ह्यामध्ये सापडल्या असून आता कुणबी प्रमाणपत्र काढण्यात सुद्धा बीड जिल्हा अव्वल ठरतोय। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 506 कुणबी प्रमाणपत्र शासनानं वितरित केली आहेत, तर 88 अर्जांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत। कुणबी मराठा नोंदी शोधण्यासाठी सांगलीच्या पालिका क्षेत्रातील सुमारे 300 शाळांमधील 2,40,000 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। मनपा क्षेत्रातील 1,166 कुणबी मराठा नोंदी आढळल्यात आणि याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे नोडल अधिकारी नकुल जकाती यांनी सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचानं दिव्यांगांना घेऊन विधान भवनावरती धडक मोर्चा काढला। राज्यातील कायम अनुदानित दिव्यांग शाळांना सरसकट अनुदान द्या, त्याचसोबत तत्कालीन दिव्यांग आयुक्त ओम प्रकाश देशमुख यांनी नूतनीकरण देण्यास मनमानी केली आणि त्यांच्यावरती कारवाई करा अशा मागण्यांसाठी हा मोर्चा होता। सरसकट अवकाळी पावसाचं अनुदान द्या या मागणीसाठी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतरच पाण्याच्या बाहेर येणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयटक कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जाची वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा होता। गोंदियात अग्निशमन दलाच्या
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं. 4 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इकोप्रो संघटनेनं हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं रोज एक दिवस एक आंदोलन साखळीची सुरुवात केली आणि आंदोलनाच्या पहिल्या दिवशी इकोप्रोच्या सदस्यांनी रामाळा तलावाच्या काठावरती निदर्शनं आंदोलन करत एसटीपी बांधकामाला तातडीनं सुरुवात करण्याची मागणी केली. हिंगोलीच्या डिग्रस कराळे फाटा येथे आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी हिंगोली शहरात जय्यत तयारी सुरू आहे. मनोज जरांगे यांचं स्वागत 300 किलो फुलांचा हार घालून होणार आहे. 2 क्रेनच्या साह्यानं हा फुलांचा हार घातला जाईल. रत्नागिरीतील बहुचर्चित मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा पुन्हा सर्व्हे होणार असून या सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध आहे आणि पहिला सर्व्हे झालेला असताना परत सर्व्हे कशासाठी असा सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारलाय. या बंधाऱ्याचं अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी केली जाते. पालघरच्या बहाडोली येथील काळ्या जांभळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झालंय. त्यामुळे पालघरमधील काळी जांभळं आता समुद्रापार जाणार आहेत. मोठा आकार आणि रसाळ असलेल्या या जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे बहाडोली वासियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दूध दरवाढी संदर्भात बीड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले. दूध दरवाढीची मागणी करत बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरती तब्बल 1 तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी 12 ते 2 ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र 40 मिनिटातच हे काम पूर्ण झाल्यानं एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचा 11 डिसेंबर रोजी नागपूरच्या विधान भवनावरती विराट मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चात वाशिम जिल्ह्यातील धनगर बांधव हजारोंच्या संख्येनं सहभागी होणार आहेत. तसा निर्णय वाशिम जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या बैठकीत घेण्यात आला. सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. उपप्रादेशिक कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या कामांऐवजी एजंट्सच्या कामांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार येलो मोझॅक रोगानं बाधित सोयाबीन पिकाचे संयुक्त पंचनामे केले. यामध्ये अमरावतीच्या 4 तालुक्यात 51,000 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. मात्र बाधित शेतकऱ्यांना नेमकी मदत कशामधून मिळणार यासाठी शासनाची स्पष्टता नसल्यामुळे यंत्रणांमध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. जळगावच्या अमळनेर शहरातील सीआरपीएफ हवालदार विशाल खैरनार यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल 300 फूट लांब तिरंगा हातात घेऊन अमळनेर शहरामध्ये वीर जवान रॅली काढण्यात आली आणि खैरनार यांना गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं होतं. नाशिक जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट नुकसानीबाबत अंतिम अहवाल सादर करण्यात आला. जिल्ह्यामध्ये 34,952 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचं झाल्याची माहिती मिळते. 18 लाखांचा कांदा विकून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या पैशावरती डल्ला मारणाऱ्या आरोपीला सातारा पोलिसांनी अटक केली. शेतकऱ्यांसोबत असलेल्या टेम्पो ड्रायव्हरनं त्याच्या 2 साथीदारांच्या मदतीनं ही चोरी केल्याचं समोर आलंय. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बाईकला टँकरनं जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. मिरजहून हज यात्रेकरता निघालेल्या लक्झरी बसला आग लागल्याची घटना घडली. ताचवडे टोलनाक्यावरती बस आलेली असताना शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि यात बस जळून खाक झाली. कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळते. जुन्नर तालुक्यातील नारायण गावात बिबट्यानं पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचं समोर आलं. बिबट्याचा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्यांचं आळंदीकडे प्रस्थान होत आहे. तळ कोकणातून मोठ्या संख्येनं जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून या दिंड्या आळंदीकडे निघाल्यात. पंढरपूरजवळ असलेल्या इस्कॉन संस्थेच्या परिसरातील ड्रेनेजमधून मैला मिश्रित दूषित पाणी चंद्रभागा नदीपात्रामध्ये सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे चंद्रभागा दूषित होत असून वारकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. हे पाणी सोडणं तत्काळ बंद करण्याची मागणी होतीये. मनमाड लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. लाल कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे 600 रुपयांची तर उन्हाळ कांद्याच्या भावात 300 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. डिसेंबरच्या सुरुवातीलाच उजनी धरणातील पाण्याचं नियोजन कोलमडलंय. उजनी धरणाची पाणी पातळी 25% आल्यानं चिंता वाढली आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. मुक्ताईनगर शहराच्या पूर्व भागाकडे शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला जलवाहिनीला गळती लागली. जवळपास 1 महिन्यापासून ही गळती सुरू असल्यामुळे रस्त्यामध्ये डबकच असले. त्यामुळे शेतात जाताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.
अकोल्यातील पारस इथून जवळच असलेल्या कसुरा गावालगतच्या शेतामध्ये 2 मोठी अजगर आढळले. सर्पमित्रांनी दोन्ही अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर आलं असून एमडी ड्रग्ज गुजरात मार्गे नाशिकमध्ये येत असल्याचं समोर आलं आणि ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केलेल्या शिंदे गावातील गोडाऊनमधील माल आणि रसायन हे गुजरात मार्गे नाशिकमध्ये आल्याचं उघड झालं. अकोल्यात कारमधून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे कारवाई करत पोलिसांनी 2 गायींची सुटका करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती लोणावळ्याजवळ कारचा टायर फुटून अपघात झाला. यात 4 जण गंभीर जखमी झाले असून 2 जण किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी एक्सप्रेसवेवरच्या ट्रॉमा केअर सेंटर इथे दाखल करण्यात आले. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं महाबळेश्वर आज धुक्यात न्हाऊन निघालं. महाबळेश्वरमधील लिंगमळा, वेण्णालेक या भागात धुक्याची चादर पसरली. सध्या महाबळेश्वरमध्ये गारठा वाढले आणि ढगाळ वातावरण आहे. पारा 14 अंशांवरती पोहोचलाय. चंद्रपुरात टुरिस्ट गाईड अभिषेक गुरनुले यांनी वीरा वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांची मोहक छबी कॅमेऱ्यात टिपली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा भागातील ही दृश्य आहेत. आपल्या बछड्यांचा स्वच्छंद विहार करणाऱ्या वाघिणीनं या भागात पर्यटकांना अनेकदा दर्शन दिलंय. बछड्यांनी काही काळ आईच्या पहाऱ्यात पाण्यामध्ये दंगामस्ती देखील केल्याचं पाहायला मिळालं. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.